Good morning, students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study another example on the preparation of cost sheet. In the previous few lectures, we have seen two examples on the preparation of cost sheet. This is the third example. Following data is related to ABC Limited. Okay, this is the first sentence. This is the beginning of the example, and in the first sentence it is mentioned that the information given is related to ABC Limited. It is the name of the company. While solving the example, we have to write down the name of the company. Okay, then following data is related to ABC Limited for the month ended 31st March 2019. Okay, so we are given the information for the month ended. Okay, the previous two examples which we have studied, they were for the year ended. Now in this example, it is specifically mentioned that the information given is for the month ended 31st March 2019. It means that we have to prepare a cost sheet for the month ended. पाठीमागच्या दोन एक्झाम्पलमध्ये आपण जे काय एक्झाम्पल सोडवले ते फॉर द इयर एंडेड अशी माहिती दिली होती. त्यामुळं एक्झाम्पल सोडवताना फॉर द इयर एंडेड असं आपण मेन्शन केलं. परंतु या एक्झाम्पलमध्ये कंपनीचं नाव ABC लिमिटेड आहे आणि जी काय कंपनीची इन्फॉर्मेशन दिली आहे ती मंथ एंडेड असल्यामुळं आपल्याला एक्झाम्पल सोडवताना फॉर द मंथ एंडेड 31st मार्च 2019 असं मेन्शन करायचे. पुढे एक्झाम्पल रीड करा. प्रिपेअर अ कॉस्ट शीट. आपल्याला कॉस्ट शीट तयार करायचे. हिअर वी आर गिवन टू कॉलम्स. First column is particulars and second column is amount. Okay, as I discussed, as I said in the earlier lecture, that whenever we have to prepare a cost sheet, we are given 20 to 25 expenses relating to the production. आपल्याला एखाद्या कंपनीनं जे काय प्रोडक्शन केलेलं आहे, उत्पादन केलेलं आहे, त्याशी रिलेटेड 20 ते 25 खर्च आपल्याला दिलेले असतात. ओके, अँड व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे, वी हॅव टू क्लासिफाय दीज एक्सपेन्सेस अँड वी हॅव टू अरेंज दीज एक्सपेन्सेस इन सर्टन लॉजिकल ऑर्डर. जे काही आपल्याला 20-25 खर्च दिलेले असतात ते खर्च आपल्याला क्लासिफाय करावे लागतात आणि ते एका लॉजिकल ऑर्डरमध्ये अरेंज करून आपल्याला कॉस्ट शीट तयार करावी लागते. ओके, मग जे काही 20-25 एक्सपेन्सेस दिलेले असतात ते आपण क्लासिफाय कशा प्रकारे करायचे, तर द डिफरंट एक्सपेन्सेस गिव्हन हॅव टू बी क्लासिफाईड अंडर 4 कॅटेगरीज. जे काही आपल्याला वेगवेगळे खर्च दिलेले असतात ते खर्च आपल्याला एकूण 4 कॅटेगरीजमध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतात. त्यातली फर्स्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे प्राईम कॉस्ट. ओके, जे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला त्यापैकी फक्त 3च एक्सपेन्सेस हे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, डायरेक्ट कॉस्ट असतात. ओके, आउट ऑफ द गिवन 20 to 25 expenses, there are only 3 expenses which are direct cost, and these 3 direct costs are first direct material, second one is direct wages, and third one is direct expenses. आपल्याला जे काही 20-25 खर्च दिलेले असतात त्यापैकी फक्त 3च खर्च, त्यामधला पहिला आहे तो म्हणजे डायरेक्ट मटेरियल, दुसरा म्हणजे डायरेक्ट वेजेस आणि तिसरा म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. एवढे 3च खर्च हे डायरेक्ट कॉस्ट असतात. फक्त हे 3 खर्च डायरेक्ट कॉस्ट असतात आणि ह्या तिन्हींच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. त्यामुळं एक्झाम्पल रीड करताना जे काही आपल्याला एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते रीड करताना फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट व्हेदर ऑर व्हेअर द 3 डायरेक्ट कॉस्ट आर गिव्हन. जे काय आपल्याला 20-25 खर्च दिलेले आहेत त्यापैकी तिन्ही डायरेक्ट कॉस्ट कुठे आहेत, डायरेक्ट मटेरियलचे अमाऊंट किती दिलेले आहे, डायरेक्ट वेजेसचे अमाऊंट किती दिलेले आहे आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसचे अमाऊंट किती दिलेले आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. आणि ह्या तिन्हींच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट असं म्हणतो. त्यामुळं डायरेक्ट मटेरियल 1, 2 नंबरला डायरेक्ट वेजेस आणि थर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस, ह्या तिन्हींची बेरीज करून आपण प्राईम कॉस्ट फाइंड आउट करतो. म्हणून त्या तिन्ही एक्सपेन्सेसच्या समोर आपण ब्रॅकेटमध्ये पी फॉर प्राईम कॉस्ट असं आपण तिथं मेन्शन करतो. हे आपण आपल्या सेफ्टीसाठी किंवा आपल्या बेटरमेंटसाठी तिथं मेन्शन करतो, जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करणं हे इझी होईल. कमी वेळेमध्ये एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. त्यामुळं
पहिलं जे काय क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे प्राईम कॉस्ट. आपल्याला त्या प्राईम कॉस्टमध्ये फक्त डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे जे तीनच जे डायरेक्ट कॉस्ट असतात तेवढे फक्त त्याला मेन्शन करावे लागतात. त्याला आपण पी फॉर प्राईम कॉस्ट असं त्याला क्लासिफाय करतो. हे फर्स्ट. प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर आफ्टर कॅल्क्युलेटिंग द प्राईम कॉस्ट द रिमेनिंग एक्सपेन्सेस ओके आर ओव्हरहेड्स. जे काय आपल्याला 20-25 खर्च दिलेले असतात, आउट ऑफ द 20-25 एक्सपेन्सेस गिवन ओनली 3 एक्सपेन्सेस नेमली डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस, ओनली these 3 expenses are direct cost and remaining all expenses हे 3 खर्च सोडून बाकीचे सर्व खर्च रिमेनिंग ऑल एक्सपेन्सेस आर कॉल्ड ॲज अ ओव्हरहेड. बाकीचे सगळे खर्च हे ओव्हरहेड्स असतात. ओव्हरहेड म्हणजे काय, तर ओव्हरहेड्स म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कॉमन एक्सपेन्सेस. आणि हे जे काय ओव्हरहेड्स आहेत हे ओव्हरहेड्स आर क्लासिफाईड इंटू 3 कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी इज फॅक्टरी ओव्हरहेड, सेकंड कॅटेगरी इज ऑफिस ओव्हरहेड अँड थर्ड कॅटेगरी इज सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. जे फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहेत त्याला आपण फॅक्टरी ओव्हरहेड म्हणतो. सेलिंगशी रिलेटेड, ऑफिसशी रिलेटेड जे खर्च आहेत त्याला आपण ऑफिस ओव्हरहेड म्हणतो. आणि जे सेलिंग, वस्तू विकण्याशी रिलेटेड खर्च आहे त्याला आपण सेलिंग ओव्हरहेड असं म्हणतो. जर एखादा खर्च if any expenditure is related to factory then we should mention into bracket F, the word F. आपण त्या खर्चाच्या पुढे ब्रॅकेटमध्ये F असा शब्द लिहितो, तो फॅक्टरीचा खर्च आहे. जर तो खर्च इफ एनी एक्सपेंडिचर इज रिलेटेड टू ऑफिस देन वी राईट द वर्ड ओ इन द ब्रॅकेट. आपण त्या खर्चाच्या पुढे ब्रॅकेटमध्ये ओ असा शब्द लिहितो. अँड इफ एनी एक्सपेंडिचर इज रिलेटिंग टू सेल्स देन वी राईट द वर्ड एस फॉर सेलिंग. ओके, आपण असं तिथं शब्द हा मेन्शन करतो. ओके, नाव वी विल रीड द एक्झाम्पल, वी विल रीड द एक्सपेन्सेस वन बाय वन. फर्स्ट एक्सपेन्सेस गिवन इज रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. ओके, नाव व्हॉट इज रॉ मटेरियल कन्झ्युम्ड? रॉ मटेरियल कन्झ्युम्ड मीन्स डायरेक्ट मटेरियल. ओके, मटेरियल कन्झ्युम्ड जे आपण एक्झाम्पलच्या सुरुवातीला डायरेक्ट मटेरियल घेतो. ओके, डायरेक्ट मटेरियललाच रॉ मटेरियल कन्झ्युम्ड असं त्याला म्हटलं जातं. ओके, दिस इज अ सिनॉनिमस वर्ड. हा एकमेकांना समानार्थी असणारा शब्द आहे. डायरेक्ट मटेरियल म्हणजेच रॉ मटेरियल कन्झ्युम्ड. ओके, त्यामुळे त्याला तुम्ही ऑब्लिक करून तिथं डायरेक्ट मटेरियल असा देखील शब्द त्याला मेन्शन करू शकता. इट इज डायरेक्ट मटेरियल. अमाऊंट किती आहे बघा डायरेक्ट मटेरियलची, रॉ मटेरियलची तर 40,000. आणि आत्ता सांगितलं की रॉ मटेरियल म्हणजेच डायरेक्ट मटेरियल कन्झ्युम्ड, डायरेक्ट मटेरियल. त्यामुळं आपण जे काही डायरेक्ट खर्च असतात तीनच, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे आपण प्राईम कॉस्टमध्ये घेतो. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये बघा त्याला पी म्हटलेलं आहे. पी फॉर प्राईम कॉस्ट किती अमाऊंट आहे, 40,000. दिस इज फर्स्ट. सेकंड एक्सपेन्सेस बघा, डायरेक्ट वेजेस अमाऊंट आहे 20,000. नावात सांगितलं आहे की हा खर्च डायरेक्ट आहे आणि आपण सगळे डायरेक्ट खर्च ओके हे आपण सुरुवातीला प्राईम कॉस्टमध्ये घेतो. त्यामुळे त्याला देखील पी असा शब्द मेन्शन केला आहे. पी फॉर प्राईम कॉस्ट अमाऊंट आहे 20,000. थर्ड वन, पुढचा खर्च आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट 2,000. यामध्ये देखील नावातच सांगितले की हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. आपल्या एक्झाम्पलमध्ये फक्त 3च खर्च डायरेक्ट असतात. एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल, त्यालाच दुसरा समानार्थी शब्द असतो रॉ मटेरियल कन्झ्युम्ड जो पहिल्यांदा दिलेला आहे 1 नंबरला. दुसरा खर्च असतो डायरेक्ट वेजेस आणि तिसरा खर्च असतो तो डायरेक्ट एक्सपेन्सेस. एवढे 3च खर्च हे डायरेक्ट असतात. नावातच त्याच्या सांगितले की डायरेक्ट वेजेस, नावातच सांगितले डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यामुळे हे सगळे डायरेक्ट खर्च आहेत आणि हे खर्चांची आपण टोटल करतो आणि त्याला प्राईम कॉस्ट असं नाव देतो. सो त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या पुढे देखील ब्रॅकेटमध्ये मेन्शन केलं आहे की पी फॉर प्राईम कॉस्ट. ओके, आता प्राईम कॉस्टमध्ये जेवढे खर्च येतात, प्राईम कॉस्ट म्हणजे काय, व्हॉट इज प्राईम कॉस्ट? ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन विचारला जातो प्राईम कॉस्ट मीन्स. प्राईम कॉस्ट म्हणजे काय, तर प्राईम कॉस्ट म्हणजे जे डायरेक्ट कॉस्ट्स आहेत जसं की डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, ह्या तिन्हीच्या बेरजेला प्राईम कॉस्ट असं म्हटलं जातं. प्राईम कॉस्ट मीन्स अ सम मीन्स बेरीज SUM,
a sum of all direct costs like direct material, direct wages and direct expenses. ह्या तिन्हीच्या बेरजेला प्राइम कॉस्ट म्हणतात. प्राइम कॉस्टमध्ये फक्त 3 येतात. एक डायरेक्ट मटेरियल ते 1 नंबरला आलेलं आहे, 2 डायरेक्ट वेजेस ते 2 नंबरला लिहिलेलं आहे आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तिन्हीही डायरेक्ट कॉस्ट ह्या सुरुवातीच्याच एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत आणि अमाऊंटसुद्धा तिथे मेन्शन केलेली आहे. आता जे काही बाकीचे खर्च आहेत, द रिमेनिंग एक्सपेन्सेस, ओके, हे डायरेक्ट कॉस्ट 3च झाल्या. ते सोडून बाकीचे जे सर्व खर्च आहेत, ऑल द रिमेनिंग एक्सपेन्सेस आर कॉल्ड ॲज अ ओव्हरहेड. आणि हे जे काय ओव्हरहेड्स असतात, ओव्हरहेड्स म्हणजे कॉमन एक्सपेन्सेस असतात, ते कॉमन एक्सपेन्सेस आपल्याला 3 कॅटेगरीमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. एक म्हणजे फॅक्टरी, 2 ऑफिस आणि 3 म्हणजे सेलिंग. खर्च रीड करायचा, तो फॅक्टरीचा असेल तर त्याला एफ असं आपण मेन्शन करू, जर तो ऑफिसशी रिलेटेड असेल त्याला ओ असं मेन्शन करू आणि जर तो सेलिंग वस्तू विकण्याशी रिलेटेड असेल तर त्याला एस असं मेन्शन करू. एक एक खर्च आपण वाचूया. बघा, चौथा खर्च काय दिला आहे, कॉटन, वेस्ट, ऑइल अँड ग्रीस. आता ऑइल असेल, ग्रीस असेल, हे कुठं लागणार आहे तर फॅक्टरीमध्ये ज्या मशीन्स असतात त्या मशीन चालवण्यासाठी ऑइल लागतं, ग्रीस लागतं मशीनसाठी. ओके, त्यामुळे हा फॅक्टरीचा खर्च आहे म्हणून त्याला एफ असं नाव दिलं, एफ. आणि अमाऊंट किती आहे 500. हे जे आपण ब्रॅकेटमध्ये वर्ड्स लिहितोय पी एफ ओ काय असेल ते, हे आपण स्वतः लिहितोय. एक्झाम्पलमध्ये काय आपल्याला ते दिलं जात नाही. आपण एक्झाम्पल वाचल्यानंतर तो खर्च कोणता आहे, फॅक्टरीचा असेल तर त्याला आपण एफ म्हणायचं, ऑफिसचा असेल तर त्याला ओ नाव द्यायचं, सेलिंगचं असेल तर त्याला एस नाव द्यायचं, प्राईम कॉस्टचं असेल तर त्याला पी. हे आपण एक्झाम्पल सोडवण्यासाठी आपण तिथं ते मेन्शन करतोय. रीड करा. नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट एक्सपेंडिचर. पुढचा खर्च आहे सुपरवायझर्स वेजेस, अमाऊंट आहे 1000. आता सुपरवायझर आहे, ओके, आणि त्याला वेजेस पेड केलेत. वेजेस कुणाला दिले जातात, फॅक्टरीमधल्या व्यक्तीला का ऑफिसमधल्या, तर साधा फरक आहे. जो व्यक्ती फॅक्टरीत काम करतो त्याला वेजेस दिले जातात. त्यामुळं आणि सुपरवायझर जो असतो तो काय काम करतो तर जे कामगार आहेत, वर्कर्स आहेत, त्यांच्यावरती सुपरविजन म्हणजे लक्ष ठेवण्याचं काम करतो आणि त्याला आपण वेजेस दिले. वेजेस हा खर्च फॅक्टरीचा आहे त्यामुळे त्याला एफ फॉर फॅक्टरी असं नाव दिले. हा फॅक्टरीचा खर्च आहे. नेक्स्ट, पुढचा खर्च तसाच आहे, वेजेस पेड टू फॅक्टरी कुली. नावात सांगितले की हा खर्च फॅक्टरीचा आहे त्यामुळे हा झाला फॅक्टरी ओव्हरहेड म्हणून ब्रॅकेटमध्ये एफ नाव दिले, अमाऊंट आहे 500. पुढचा फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी. नावातच सांगितलंय की हा खर्च कोणता आहे, फॅक्टरीचा आहे त्यामुळे हा झाला फॅक्टरी ओव्हरहेड, ब्रॅकेटमध्ये त्याला एफ नाव दिलं, अमाऊंट आहे 400. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ऑफिस इलेक्ट्रिसिटी. नावामध्येच मेन्शन केले की हा खर्च कुठला आहे तर ऑफिसचा आहे. ओके, त्यामुळे हा झाला ऑफिस ओव्हरहेड म्हणून ब्रॅकेटमध्ये नाव द्यायचं ओ फॉर ऑफिस, अमाऊंट आहे 300. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज फॅक्टरी रेंट. ओके, फॅक्टरी रेंट अमाऊंट आहे 1200. नावामध्ये सांगितलं की रेंट हा कोणता आहे तर फॅक्टरीचा आहे म्हणजे हा फॅक्टरीचा खर्च आला, ब्रॅकेटमध्ये त्याला एफ असं नाव दिलं. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ऑफिस रेंट. नावामध्येच मेन्शन काय केलं, रेंट कुठला आहे, ऑफिसचा आहे म्हणून तो झाला ऑफिस ओव्हरहेड, ब्रॅकेटमध्ये त्याला ओ नाव दिलं, ओ फॉर ऑफिस, अमाऊंट आहे 300. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रिपेअर्स ऑफ मशिनरी. आता मशिनरीची दुरुस्ती केली. मशिनरी कुठे असते, फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये का सेलिंगमध्ये, तर मशिनरी इज युज्ड इन द फॅक्टरी. सो ऑल एक्सपेन्सेस रिलेटिंग टू मशिनरीशी रिलेटेड कुठलाही खर्च असेल, रिपेअरिंग असेल, डेप्रिसिएशन असेल, मशिनरी फॅक्टरीत वापरतो म्हणून तो झाला फॅक्टरीचा खर्च म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये एफ मेन्शन केलं, एफ फॉर फॅक्टरी, अमाऊंट आहे 700. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रिपेअर्स ऑफ ऑफिस बिल्डिंग. ओके, बिल्डिंग कोणती आहे तर ऑफिसची आहे, ऑफिस बिल्डिंग आहे त्यांनी सांगितलं म्हणजे हा झाला ऑफिसचा खर्च म्हणून ब्रॅकेटमध्ये ओ फॉर ऑफिस ओव्हरहेड, अमाऊंट किती आहे 250. नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे डेप्रिसिएशन ऑफ मशिनरीचं डेप्रिसिएशन. मागाशी सांगितलं मशिनरी फॅक्टरीमध्ये यूज केली जाते सो इट इज अ फॅक्टरी ओव्हरहेड. ओके, त्यामुळे तिथं ब्रॅकेटमध्ये एफ मेन्शन केलं आहे, एफ फॉर फॅक्टरी, अमाऊंट किती आहे 1000. नेक्स्ट वन इज डेप्रिसिएशन ऑफ ऑफिस बिल्डिंग. डेप्रिसिएशन कशाचं आहे, बिल्डिंगचं, पण ती बिल्डिंग कोणती आहे, ऑफिसची बिल्डिंग आहे. ऑफिसची आहे म्हणजे तो झाला ऑफिस ओव्हरहेड म्हणून ब्रॅकेटमध्ये ओ मेन्शन केलं, ओ फॉर ऑफिस, अमाऊंट आहे 1250. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज मॅनेजर सॅलरी. आता हा इंटरेस्टिंग पॉईंट आहे कारण की मॅनेजर फॅक्टरीमध्ये पण असतो, मॅनेजर ऑफिसमध्ये पण असतो आणि मॅनेजर सेलिंगला सुद्धा असतो. फॅक्टरी मॅनेजर असतो, ऑफिस मॅनेजर असतो आणि सेल्स मॅनेजरसुद्धा असतो. आपल्याला सांगितलेलं नाही आहे की हा मॅनेजर कोणता आहे. जर सांगितलं असतं
तर तो आपण फॅक्टरी ऑफिस किंवा सेलिंगमध्ये त्या त्या ठिकाणी मेन्शन केलं असतं. बट हिअर इट इज नॉट मेन्शन दॅट वेअर द मॅनेजर हॅज वर्कड. त्या मॅनेजरनं कुठे काम केले हे मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळं मॅनेजर हा कुठे काम करतो असं मानायचं सॉरी. तर मॅनेजरचा मेन जॉब हा ऑफिसमध्ये असतो. फॅक्टरीमध्ये देखील मॅनेजर असतो, सेलिंगसाठी सुद्धा मॅनेजर असतो, परंतु मॅनेजरचं मुख्य काम हे ऑफिस रिलेटेड असतं. त्यामुळे तो ऑफिस ओव्हरहेड मानायचा, म्हणून त्याला ओ असं नाव दिलं. ओ फॉर ऑफिस. अमाऊंट आहे 700. नेक्स्ट एक्सपेंडिचर. नेक्स्ट एक्सपेन्सेस इज टेलिफोन एक्सपेन्सेस. आता हा देखील पॉईंट, टेलिफोन इज युज्ड इन द फॅक्टरी, इट इज ऑल्सो युज्ड इन द ऑफिस अँड इट इज ऑल्सो युज्ड इन द सेल्स डिपार्टमेंट. बट द मेन यूज ऑफ टेलिफोन इज इन द ऑफिस. टेलिफोनचा वापर फॅक्टरीमध्ये, ऑफिसमध्ये, सेलिंग सगळ्यासाठी होतो, परंतु इथे मेन्शन केलं नाही की हा कोणत्या ठिकाणी वापरलेला टेलिफोन आहे. बेसिक टेलिफोनचा वापर हा ऑफिसमध्ये असतो, जास्त वापर, त्यामुळे हो ऑफिस ओव्हरहेड म्हणून ट्रीट केला जातो. सो ऑफिस ओ वर्ड इज मेन्शन. अमाऊंट किती आहे तर 500. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट 100. आता प्रिंटिंगचं काम, स्टेशनरीचं काम हे फॅक्टरीमध्ये होतं, ऑफिसमध्ये का सेलिंगमध्ये. तर प्रिंटिंग असेल, स्टेशनरी असेल, ह्याचा जास्त वापर हा ऑफिसमध्ये असतो, जास्त वापर, त्यामुळे तो ऑफिसचा खर्च आहे, त्यामुळे त्याला ओ मेन्शन केले. ओ फॉर ऑफिस ओव्हरहेड. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज रेंट ऑफ वेअर हाऊस. अमाऊंट आहे 600. आता वेअर हाऊस म्हणजे काय तर वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. फर्स्ट लेक्चरला आपण हा पॉईंट पाहिलेला आहे की वेअर हाऊस हे कशासाठी असतं तर तिथं स्टोरेज करण्यासाठी. आणि वेअर हाऊसचा मेन यूज काय असतो तर फिनिश्ड गुड्स, वस्तू तयार झाल्यानंतर ती काय लगेच विकली जात नाही. वस्तू विकण्यापूर्वी ती वस्तू साठवण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी वेअर हाऊस असतं. त्यामुळे वस्तू विकण्यापूर्वी, सेल करण्यापूर्वी ती साठवली जाते, त्यामुळे तो सेलिंगचा खर्च आहे असं त्याला मानलं जातं. ॲक्च्युली वेअर हाऊसचा वापर रॉ मटेरियल साठवण्यासाठी सुद्धा होतो, परंतु मेन यूज हा वस्तू विकण्यापूर्वी ज्या काही तयार वस्तू आहेत, फिनिश्ड प्रॉडक्ट्स आहेत, त्या साठवण्यासाठी त्या वेअर हाऊसचा वापर केला जातो. त्यामुळे वस्तू विकण्या अगोदर त्या तिथं साठवल्या जातात, स्टोअर केल्या जातात विकण्यापूर्वी, म्हणून तो सेलिंगचा खर्च असा मानला जातो. त्यामुळे त्याला सेलिंग ओव्हरहेड असं म्हणतात. सो इट इज अ सेलिंग ओव्हरहेड. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज पोस्टेज अँड टेलिग्राम. आता पोस्टेज अँड टेलिग्राम, पोस्टाने डॉक्युमेंट इकडे तिकडे पाठवले, टेलिग्राम पाठवला, हे काम कुणाचं आहे, फॅक्टरीचं आहे, ऑफिसचं आहे का सेलिंगचं आहे, तर हे काम ऑफिसचं आहे, त्यामुळे हा झाला ऑफिस ओव्हरहेड, त्यामुळे त्याला ओ नाव दिले. ओ फॉर ऑफिस. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज ॲडव्हर्टाइजमेंट. आपण जाहिरात कशासाठी करतो तर सेल्स वाढवण्यासाठी, बरोबर. त्यामुळे हा झाला सेलिंगचा खर्च, त्यामुळे हा झाला सेलिंग, म्हणून त्याला एस नाव दिले. एस फॉर सेलिंग. अमाऊंट आहे 300. नेक्स्ट इज ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके, ट्रॅव्हलिंगसाठी खर्च आला. ट्रॅव्हलिंग सगळ्यासाठी लागतं, पण ट्रॅव्हलिंगचा मेन ऑब्जेक्ट काय आहे, ट्रॅव्हलिंग कंपनीला का करावं लागतं तर कंपनीमध्ये जे सेल्समन असतात त्यांना वस्तू विकण्यासाठी, सेल करण्यासाठी ट्रॅव्हलिंग करावं लागतं. त्यामुळे हा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा वस्तू विकण्यासाठीचं ट्रॅव्हलिंग आहे, त्यामुळे तो सेलिंगचा खर्च आहे. सेलिंगचा खर्च आहे म्हणून त्याला एस फॉर सेलिंग ओव्हरहेड असं नाव दिलेलं आहे. अमाऊंट आहे 200. नेक्स्ट एक्सपेंडिचर इज डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. डिलिव्हरी व्हॅन म्हणजे व्हेकल, गाडी. ती डिलिव्हरी व्हॅन म्हणजे काय तर अ व्हेकल विच इज युज्ड फॉर सेलिंग द गुड्स. ज्या गाडीमध्ये वस्तू भरून ती गाडी सगळीकडे फिरते वस्तू विकण्यासाठी, त्या गाडीला, त्या व्हेकलला डिलिव्हरी व्हॅन म्हणतात. त्यामुळे या गाडीचा वापर वस्तू विकण्यासाठी केला जातो, त्यामुळे हा सेलिंगशी रिलेटेड खर्च आहे, त्यामुळे त्याला एस फॉर सेलिंग असं नाव दिले. अमाऊंट आहे 300. नेक्स्ट आहे सेल्समन सॅलरी अँड कमिशन. आता नावं तर सांगितले की हा सेल्समन आहे. सेल्समन काय करतो, सेलिंग करतो, वस्तू विकतो, त्यामुळे तो झाला सेलिंगचा खर्च, त्याला ब्रॅकेटमध्ये एस फॉर सेलिंग असं नाव दिलेलं आहे. अमाऊंट किती आहे 700. नेक्स्ट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. आपण गुड्स सॅम्पल म्हणून फ्रीमध्ये वाटले. ओके, फ्रीमध्ये सॅम्पल आपण वाटले. सॅम्पल का फ्रीमध्ये वाटले जातात, लोकांना फ्रीमध्ये वस्तू का दिल्या जातात का तर लोकांनी त्या वस्तू वापराव्या. फ्रीमध्ये वस्तू दिल्यावर लोक ते वापरतील आणि वस्तू लोकांना आवडली की आपल्या वस्तूची ती मागणी करतील, आपल्या कंपनीचा सेल्स वाढेल. ओके, त्यामुळे सेल्स वाढवण्यासाठी, जसं सेल्स वाढवण्यासाठी जाहिरात केली जाते तसं सेल्स वाढवण्यासाठी लोकांना त्या वस्तू फ्रीमध्ये वाटल्या जातात. ऑब्जेक्ट काय तर आपल्या कंपनीचे वस्तूचे सेल्स वाढावे. टू इन्क्रीज द सेल्स
द गुड्स आर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स सो इट इज अ सेलिंग ओव्हरहेड. त्या वस्तू फ्रीमध्ये देण्याचा उद्देश हा सेल्स वाढवणं असतो, त्यामुळे तो झाला सेलिंगचा खर्च म्हणून त्याला एस नाव दिले. अमाऊंट आहे 250 आणि लास्ट आहे तो म्हणजे सेल्स, किती आहे 90,000. कंपनीनं ह्या महिन्यामध्ये ज्या काय वस्तू विकल्या त्या किती रुपयाला विकल्या तर 90,000 रुपयाला विकल्या. सेल्स आपण एक्झाम्पलच्या सर्वात शेवटी घेतो. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल. नाव वी विल स्टार्ट विथ द सोल्युशन. ओके, एक्झाम्पलच्या पहिल्या सेंटेन्समध्ये कंपनीचं नाव ABC लिमिटेड सांगितलेलं आहे, ते सगळ्यात सुरुवातीला मेन्शन करायचं ABC लिमिटेड. नेक्स्ट लाईनला आपल्याला सांगितलं होतं प्रिपेअर अ कॉस्ट शीट, आपल्याला कॉस्ट शीट तयार करायला सांगितलेलं म्हणून सेकंड लाईनला लिहायचं कॉस्ट शीट. कॉस्ट शीटच्या खाली पाठीमागच्या 2 एक्झाम्पलमध्ये कॉस्ट शीट इयर एंडेड होती. या एक्झाम्पलमध्ये बघा, एक्झाम्पलच्या फर्स्ट पेजमध्ये त्यांनी सांगितले प्रिपेअर अ कॉस्ट शीट ऑफ ABC, प्रिपेअर अ कॉस्ट शीट आणि फॉर द मंथ एंडेड सांगितले 31 मार्च 2019. त्यामुळे इथं सोल्युशनमध्ये कॉस्ट शीटच्या खाली फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2019. ॲक्च्युली त्याच्या खाली 4th लाईनला आउटपुट मेन्शन करायचं असतं. पाठीमागच्या 2 एक्झाम्पलमध्ये आपण ते मेन्शन केलेलं, परंतु या एक्झाम्पलमध्ये किती प्रोडक्शन झालं हे दिलेलं नाही, त्यामुळे तिथे ते मेन्शन केलेलं नाही. ओके, त्यामुळे एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा सेंटरला कंपनीचं नाव, सेकंड लाईनला कॉस्ट शीट, आपल्याला कॉस्ट शीट तयार करायला सांगितले. थर्ड लाईनला ही कॉस्ट शीट मंथ एंडेड करायला सांगितले, ते मेन्शन केलं फॉर द मंथ एंडेड 31 मार्च 2019. आणि आता कॉस्ट शीट तयार करायला फॉर्मॅट आपण पाहिलेला आहे की व्हाईल प्रिपेअरिंग द कॉस्ट शीट वी हॅव टू प्रिपेअर 3 कॉलम्स. फर्स्ट कॉलम इज टायटल्ड ॲज पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम इज टायटल्ड ॲज अमाऊंट इन रुपीज आणि थर्ड कॉलम आहे तो सुद्धा अमाऊंट इन रुपीज. आपल्याला फुल एक पेज, नोटबुकचं फुल एक पेज ड्रॉ करायचं आहे. 3 कॉलम, पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, दुसरा अमाऊंट इन रुपीज आणि तिसरा देखील अमाऊंट इन रुपीज. आता कॉस्ट शीट तयार करताना आपण 4 स्टेपमध्ये कॉस्ट शीट तयार करतो. फर्स्ट स्टेप असते, द फर्स्ट स्टेप इज टू कॅल्क्युलेट द प्राईम कॉस्ट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे प्राईम कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते, तर प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट करताना जे काय आपल्याला 20-25 खर्च दिलेले असतात त्यापैकी जे फक्त 3च खर्च हे डायरेक्ट कॉस्ट असतात. त्यात ते 3 खर्च कुठले, एक म्हणजे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, ह्या तिन्हींच्या बेरजेला आपण प्राईम कॉस्ट म्हणतो. त्यापैकी जे डायरेक्ट मटेरियल आहे, डायरेक्ट मटेरियललाच मटेरियल कन्झ्युम्ड असं म्हटलं जातं. आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा सुरुवातीला पहिल्यांदा मटेरियल कन्झ्युम्ड दिलेलं आहे. किती अमाऊंट आहे बघा मटेरियल कन्झ्युम्डची 40,000. हे मटेरियल कन्झ्युम्ड म्हणजेच डायरेक्ट मटेरियल आहे. डायरेक्ट वेजेस किती दिलेलं आहे 20,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेलं आहे 2,000. हे तिन्हीसुद्धा डायरेक्ट कॉस्टचं आहेत तिन्हीही. ओके, ह्या तिन्हीच्या बेरजेला प्राईम कॉस्ट म्हणायचं. अमाऊंट किती आहे बघा 40,000, 20,000 आणि 2,000. बघा इथं सोल्युशनमध्ये मटेरियलची अमाऊंट 40,000, वेजेसची अमाऊंट 20,000 आणि डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट 2,000. आणि ह्या तिन्हींची बेरीज केली 40, 20 आणि 2, तिन्हींची बेरीज झाली 62,000. त्याला नाव दिलं प्राईम कॉस्ट. त्यामुळे आपली प्राईम कॉस्ट किती आली तर 62,000. प्राईम कॉस्ट आपली आलेली आहे 62,000. आता एकदा प्राईम कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केली, प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर प्राईम कॉस्टमध्ये सगळे डायरेक्ट कॉस्ट ह्या इन्क्लूड केलेल्या आहेत. राहिलेले सगळे खर्च हे ओव्हरहेड्स आहेत, ते आपण फॅक्टरी, ऑफिस आणि सेलिंगमध्ये ऑलरेडी क्लासिफाय केलेलं आहे. फॅक्टरीच्या खर्चाला F असं म्हटलेलं आहे, ऑफिसच्या ओव्हरहेडला O म्हटलेलं आहे आणि सेलिंग ओव्हरहेडला S असं म्हटलेलं आहे. आता प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर हे फॅक्टरीचे ओव्हरहेड, ऑफिसचे ओव्हरहेड, सेलिंगचे ओव्हरहेड हे ॲड करायचे, जेणेकरून आपल्याला एकत्र खर्च करून आपल्याला टोटल कॉस्ट मिळेल. फक्त सिक्वेन्स काय, तर सुरुवातीला फॅक्टरी, त्याच्यानंतर ऑफिस आणि त्याच्यानंतर शेवटी सेलिंग. ओव्हरहेड हे 3 कॅटेगरीमध्येच डिस्ट्रीब्यूट केले जातात, क्लासिफाय केले जातात. फॅक्टरी सुरुवातीला, 2 नंबरला ऑफिस आणि 3 नंबरला सेलिंग शेवटी. सुरुवातीला फॅक्टरी कारण वस्तू फॅक्टरीमध्ये अगोदर तयार होते, वस्तू शेवटी विकतो म्हणून शेवटी सेलिंग आणि दोन्हीच्या मध्ये ऑफिस ओव्हरहेड. ओके, त्यामुळे प्राईम कॉस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर आता आपण हेडिंग द्यायचं आहे, एक ओळ जागा सोडून ॲड फॅक्टरी ओव्हरहेड. त्याला आपण अंडरलाईन केलं ॲड फॅक्टरी ओव्हरहेड. आता ह्या हेडिंग खाली जे फॅक्टरीचे रिलेटेड खर्च आहेत ते सगळे खर्च आपण घ्यायचे आहेत. बघा इथे एक्झाम्पलमध्ये हे फर्स्ट पेज आहे. फॅक्टरीचे खर्च कोणते, खर्च झाल्यावर आपण त्याला टिकमार्क करूया. पहिलाच आहे बघा कॉटन वेस्ट, तो किती आहे 500, हा एक झाला. कॉटन वेस्ट 500. आपण 2 खर्च बघूया. कॉटन वेस्टचा खर्च आहे 500 आणि सुपरवायझर वेजेस आहे किती 1,000. हे 2च खर्च 500 आणि 1,000 हे 2 आलेत का बघा फॅक्टरीमध्ये. कॉटन वेस्ट 500 आलेला आहे, सुपरवायझर वेजेस 1,000 देखील आलेला आहे. 2 खर्च झाले.
त्याच्यानंतर फॅक्टरीचे खर्च बघा, वेजेस पेड टू फॅक्टरी कुली हा पण एक आहे फॅक्टरीचा, आणि फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी हे दोन्हीही खर्च. म्हणजे आपलं हे जे फर्स्ट पेज आहे ते पूर्ण झालं. हे दोन खर्च कोणते? फॅक्टरी कुलीचे वेजेस 500 आणि फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी 400. हे दोन खर्च बघा आलेत का फॅक्टरीमध्ये? वेजेस पेड टू कुली 500 आणि फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी 400 हे दोन्ही खर्च झाले. त्यानंतर एक्झाम्पल पहा. फर्स्ट पेजचं पोस्टिंग सर्व झालेलं आहे. सेकंड पेजमध्ये आता इथं फॅक्टरीचे खर्च कोणते? आपण त्याला एफ नाव दिलं आहे. फॅक्टरी रेंट आहे 1200, रिपेअर्स ऑफ मशिनरी 700, आणि अजून एक बघूया डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी 1000. हे तीन खर्च, फॅक्टरी रेंट, रिपेअर्स ऑफ मशीन आणि डेप्रिसिएशन ऑफ मशीन, हे तिन्ही खर्च आलेत का बघा. फॅक्टरी रेंट घेतलेलं आहे, रिपेअर्स ऑफ मशीन घेतलेलं आहे आणि डेप्रिसिएशन ऑफ मशीनसुद्धा घेतलेलं आहे. या पेजमध्ये फॅक्टरीचे सगळे खर्च झालेले आहेत. नेक्स्ट पेज बघा, लास्ट पेज एक्झाम्पलचं. इथं कोणताच खर्च फॅक्टरीचा नाही आहे, त्यामुळे फॅक्टरीचे सगळे खर्चाला बघा टिकमार्क केली. जे आपण ऑलरेडी खर्च फॅक्टरीचे असे फाइंड आउट केले होते ते सगळे खर्च इथे घेतले. खर्चाचं नाव लिहायचं पर्टिक्युलर्स कॉलममध्ये, अमाऊंट इज मेन्शन्ड इन द फर्स्ट कॉलम, त्याची टोटल आउटर कॉलमला घ्यायची. त्यामुळे सगळ्या एक्सपेन्सेसच्या खाली रे सोडली दोन्ही कॉलमला आणि ह्या सगळ्याची बेरीज घेतली बाहेर. ह्या सगळ्या खर्चाची बेरीज येते 5300. ती आउटर कॉलमला घेतली. बघा सुरुवातीला आपली प्राईम कॉस्ट होती 62,000, त्यामध्ये आत्ता फॅक्टरीचे खर्च 5300 ॲड केले आणि बेरीज आली रेषेच्या खाली, ती बेरीज आली 67,300. आणि ह्या बेरीजाला काय नाव द्यायचं? तर आपण आत्ता फॅक्टरीचे खर्च ॲड केले. फॅक्टरीचे खर्च ॲड केल्यावर आपल्याला मिळते ती असते फॅक्टरी कॉस्ट, आणि फॅक्टरी कॉस्टलाच दुसरा समानार्थी शब्द असतो वर्क्स कॉस्ट. हे MCQसाठी आपल्याला क्वेश्चन विचारला जातो की फॅक्टरी कॉस्ट इज ऑल्सो नोन ॲज, फॅक्टरी कॉस्टलाच काय म्हटलं जातं? तर त्याला वर्क्स कॉस्ट असं म्हटलं जातं. हा देखील प्रश्न विचारतात. किंवा आपण प्राईम कॉस्ट आपली बघा 62,000 आलेली होती, त्यामध्ये आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले. आपल्याला विचारलं जातं प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू डॉट डॉट डॉट. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यावर आपल्याला काय मिळतं? तर फॅक्टरी कॉस्ट मिळते. त्यामुळे आपली फॅक्टरी कॉस्ट किती आली? 67,300. बघा फॅक्टरी कॉस्ट आपण घेतली 67,300. आता आपण फॅक्टरीचे खर्च ॲड करून झाले. फॅक्टरीचे खर्च ॲड केल्यानंतर 2 नंबर सिक्वेन्सप्रमाणे येतात ऑफिस ओव्हरहेड, म्हणून एक वेळ जागा सोडून हेडिंग दिलं ॲड ऑफिस ओव्हरहेड. आता त्या हेडिंग खाली जे ऑफिस रिलेटेड खर्च आहेत बघा, एक्झाम्पल हे पहिलं पेज आहे, त्यातलं सर्व पोस्टिंग झालेलं आहे. सेकंड पेज हे आहे, यातले ऑफिसचे खर्च कोणकोणते आहेत बघा. ऑफिस इलेक्ट्रिसिटी 300, ऑफिस रेंटसुद्धा 300 आणि रिपेअर्स ऑफ बिल्डिंग 250. हे तीन खर्च फक्त बघूया. ऑफिस इलेक्ट्रिसिटी, ऑफिस रेंट आणि रिपेअर्स ऑफ बिल्डिंग, हे तिन्ही खर्च बघा आलेत का ऑफिसमध्ये. बघा ऑफिस इलेक्ट्रिसिटी 300 आलेलं आहे, ऑफिस रेंट 300 आलेलं आहे आणि रिपेअर्स ऑफ बिल्डिंग 250 आलेलं आहे. ती तीन खर्चाचं पोस्टिंग झालं. त्यानंतर ऑफिसचे अजून कोणते खर्च आहेत बघा. तर ह्या फर्स्ट पेज झालेलं आहे. सेकंड पेजमध्ये ऑफिसचे खर्च शेवटीचे तीनही आहेत बघा. डेप्रिसिएशन ऑफ बिल्डिंग 1250, मॅनेजर सॅलरी 700 आणि टेलिफोन एक्सपेन्सेस 500. हे तिन्हीसुद्धा बिल्डिंगचं डेप्रिसिएशन, मॅनेजर सॅलरी आणि टेलिफोन बघा तिन्ही आलेत का ऑफिसमध्ये. बिल्डिंगचं डेप्रिसिएशन आलं आहे, मॅनेजर सॅलरी घेतले, टेलिफोन एक्सपेन्सेससुद्धा घेतले. त्याच अमाऊंट इथे मेन्शन केल्यात. खर्चाचं नाव पर्टिक्युलर्स कॉलममध्ये, अमाऊंट इज मेन्शन इन द फर्स्ट कॉलम. त्यानंतर बघा एक्झाम्पल, हे सेकंड पेजचं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. आता थर्ड पेजमध्ये ऑफिसचा खर्च कोणता आहे? त्याला ओ नाव दिलं आहे बघा. स्टेशनरीचा एक आहे 100 रुपये आणि पोस्टेजचा एक आहे 50 रुपये. अजून कोणता ऑफिसचा खर्च आहे का? नाही, एवढे दोनच आहे. स्टेशनरी 100 आणि पोस्टेज 50. बघा पोस्टिंगमध्ये स्टेशनरी 100 आणि पोस्टेज 50 सगळे खर्च झाले. खर्चाचं नाव पर्टिक्युलर्स कॉलममध्ये, अमाऊंट फर्स्ट कॉलममध्ये. सगळे खर्च झाल्यानंतर त्याच्याखाली रे सोडली आणि त्याची बेरीज आउटर कॉलमला घेतली. ऑफिस ओव्हरहेडचे जे काही सगळे खर्च आहेत त्याची बेरीज बाहेर आली किती? 3,450. वरती बघा प्राईम कॉस्ट आपली आली होती 67,300, त्यात हे 3,450 खर्च ॲड केले आणि बेरीज घेतली रेषेच्या खाली, ती आली 70,750 आणि त्याला नाव द्यायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मगाशी आपण फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केले, फॅक्टरी ओव्हरहेड ॲड केल्यावर फॅक्टरी कॉस्ट मिळते, तसं ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यावर आपल्याला मिळतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. हे MCQला आपल्याला विचारतात की फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस ओव्हरहेड इज इक्वल टू, फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिस ओव्हरहेड ॲड केल्यावर आपल्याला काय मिळतं? तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आलं? 70,750. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन घेतलं 70,750.
आता फॅक्टरीचे खर्च ॲड करून झाले, ऑफिसचे खर्च ॲड करून झाले. आता शेवटचा खर्च म्हणजे सेलिंग ओव्हरहेड. एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं ॲड सेलिंग ओव्हरहेड. आता या हेडिंगखाली जे सेलिंगचे खर्च आहेत बघा, एक्झाम्पलमध्ये सेलिंगचा खर्च कोणता आहे, हे फर्स्ट पेजचं सर्व पोस्टिंग झालेलं आहे, सेकंड पेजचं पण पोस्टिंग झालेलं आहे, थर्ड हे लास्ट पेज आहे. आता सेलिंगचे खर्च कोणते बघा, रेंट ऑफ वेअरहाऊस 600, ॲडव्हर्टाइजमेंट 300, म्हणजे वेअरहाऊसचं रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट आणि ट्रॅव्हलिंग 200. हे 3 खर्च फक्त बघूया आलेत का तिथे. सेलिंगमध्ये रेंट ऑफ वेअरहाऊस आलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आलं आहे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेससुद्धा आले, हे 3 झाले. त्याच्यानंतर पुढचं सेलिंगचे बघा, हे शेवटचे तिन्ही सेलिंगचे डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, सेल्समन सॅलरी आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड, हे तिन्ही डिलिव्हरी व्हॅन, सेल्समन आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड बघा सेलिंगमध्ये आलेत का. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस आले, सेल्समन सॅलरी आले आणि गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आले. त्यामुळं आपलं जे काय एक्झाम्पल दिलेलं होतं हे फर्स्ट पेज सर्व पोस्टिंग झालेलं आहे, सेकंड पेजमधलं पण पोस्टिंग झालेलं आहे, थर्ड पेजमधलं देखील सगळं पोस्टिंग झालं आहे. राहिले फक्त अमाऊंट ती कशाची, सेल्सची, ती आपण सर्वात शेवटी मेन्शन करतो. त्यामुळे सर्व एक्सपेन्सेस झालेले आहेत. बघा सेलिंगचे खर्च नाव आपण पर्टिक्युलर्स कॉलममध्ये लिहिलं, अमाऊंट लिहायची असते फर्स्ट कॉलममध्ये, सगळे खर्च झाल्यानंतर त्याखाली रेष ओढायची दोन्ही कॉलमला आणि ह्या सगळ्याची बेरीज घ्यायची बाहेर. ती बेरीज किती आली, 2350. ह्या सगळ्यांची बेरीज 600, 300, 200, 300, 700 आणि 250ची बेरीज आली 2350. आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 70,750 होतं, त्यामध्ये सेलिंगचा खर्च ॲड केला 2350 आणि ह्याची टोटल घेतली खाली, ती किती आली 73,100. आणि त्याला नाव द्यायचं सेलिंगचा खर्च हा शेवटचा आहे. सेलिंगचे खर्च ॲड झाले की सगळे खर्च झाले, त्यामुळे येणाऱ्या बेरजेला टोटल कॉस्ट असं म्हटलं जातं. आपली टोटल कॉस्ट आली 73,100, हे आपण फाइंड आउट केली. आणि जेवढी कॉस्ट असते त्यामध्ये आपण काही प्रॉफिट मिळवतो, एकूण जो काय खर्च आला आहे त्यात आपण प्रॉफिट मिळवतो आणि मगच वस्तू सेल करतो, म्हणून खाली ॲड प्रॉफिट असं म्हणायचं आणि येणाऱ्या बेरजेला म्हणायचं सेल्स. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये सेल्सची अमाऊंट दिलेली आहे, बरोबर. सेल्सची अमाऊंट किती दिली आहे बघा, सेल्सची अमाऊंट आहे 90,000 रुपये. ओके, सेल्सची अमाऊंट आहे 90,000, म्हणून खाली सगळ्यात शेवटी सेल्स मेन्शन केलं, अमाऊंट 90,000. टोटल कॉस्ट आपण किती फाइंड आउट केली होती, 73,100, हे आपण फाइंड आउट केलेले आहे. सेल्स 90,000 त्यांनी दिलेत, मग प्रॉफिट कसा काढला 16,900, तर दोन्हीमधला फक्त डिफरन्स. टोटल खर्च आहे 73,100, एकूण खर्च झाला 73,100 आणि त्या वस्तू आपण विकल्या 90,000ला, म्हणजे किती आपला प्रॉफिट झाला तर 16,900. हा कसा कॅल्क्युलेट केला तर 90,000मधून एकूण सेल्समधून एकूण खर्च वजा केला, जो डिफरन्स असेल तो प्रॉफिट. ओके, सो प्रॉफिटला स्टार केले कारण ही आपण जे अमाऊंट आहे ती शोधून काढलेली आहे. प्रॉफिट किती आला 16,900 आणि आपले सेल्स यांनी दिलेत किती 90,000 रुपये. Okay, so this is example on the preparation of cost sheet. You should write down this example, you should write down the solution in your notebook and you should watch this video once or twice in order to understand this example clearly. Thank you very much.